पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगरातील रस्ते कामाची पाहणी केली। मी या कामांशी असमाधानी असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले। पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगरातील रस्ते कामांची पाहणी केली। यावेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, छेडानगर मधील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली। यावेळी अनेक रस्ते अर्धवट स्वरूपात असल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना याचा जाब विचारला व या कामांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत। त्याचबरोबर महापालिकेच्या टक्केवारी रस्त्यांची कामं असो की नाल्यांच्या बाबतीत मी असमाधानी असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले। मुंबईतील पश्चिम उपनगराचा दौरा आम्ही केला। आता पूर्व उपनगरातल्या रस्त्यांच्या कामाचा दौरा करतो। त्याआधी नाले सफाईचे पूर्ण मुंबई पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, शहर यावरही आपण पाहणी केली, दौरा केला, कामाचा पाठपुरावा केला। रस्त्यांच्या बाबतीत आणि विशेषतः सिमेंट कॉन्क्रिटायझेशन जे रस्त्याचं आहे, कामाची संख्या दरवर्षीपेक्षा आणि मुद्दामून सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारपेक्षा 5 पटीने जास्त आहे। पण घेतलेली कामं जी 5 पटीने जास्त आहेत ती वेळेत पूर्ण होण्यासाठी गती जी आहे ती अजून वाढवावी लागेल। त्यामुळे समाधानकारक नाही। मी अतिरिक्त आयुक्त आमच्या बरोबर आहेत, त्यांना हे सांगितलंय की आता उरलेले रस्ते उघडू नका। उरलेले रस्ते आणि चालू असलेले रस्ते दोन्हीचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होऊन ते रहदारी युक्त मोटारेबल झाले पाहिजेत। त्यासाठी हर्डल्स इथे असतील, ज्या ठिकाणी अन्य काही असुविधा असतील त्या दूर केल्या पाहिजेत। उरलेला भाग हा मास्टिक अस्फाल्ट मध्ये केला पाहिजे, पण तो सुद्धा लेवल मॅच झालेल्या सीसी रोडच्या लेवलला मॅच करणारा झाला पाहिजे। आणि या पद्धतीने हे काम वेळेत पूर्ण करणं याचा पाठपुरावा आम्ही करत राहू। ज्या वेळेला आपण हा निर्णय केला आहे की रनिंग लेंथ मध्ये जोपर्यंतचा सीसी रोड एक बाजूचा झाला असेल त्याची दुसरी बाजू ही आता मास्टिक अस्फाल्ट मध्ये करावी, कारण 31 मे आधी रस्ता आपल्याला उघडा करायचा आहे। ज्या ठिकाणी रस्ता सुरू झाला तिथून सिमेंट कॉन्क्रीट दोन्ही बाजूने झाला पण पुढे राहिला आहे, तर पुढचा भाग मास्टिक अस्फाल्ट मध्ये करा। पण या दोन्हीची लेवल मॅच नाही झाली। मास्टिक म्हणजे अस्फाल्टचा थर जो आहे त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडच्या डेप्थ एवढं भरणी नीट झाली नाही, तर भरणी आत राहील आणि हळूहळू मास्टिक पण आत जाईल आणि सीसी रोड आणि मास्टिक रोडच्या मध्ये अंतर गॅप पडू शकतं। हा प्रत्यक्ष अनुभव मी मुंबईत घेतलाय, तो अधिकाऱ्याने सांगितलाय। त्यावरची उपाययोजना आम्ही कडक पद्धतीने करू हे प्रशासनाने मला सांगितलंय। आणि मास्टिकच्या कामाचं सुद्धा साईटवर पाठपुरावा आम्ही करणार। आम्ही स्वतः जाणार, भाजपचे नगरसेवक, आमदार, सर्व मंत्री आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार। जे करून दाखवले म्हणतायत ते विदेशात फिरून आलेत आणि आता घरामध्ये एसी मध्ये बसले आहेत। त्या उभाटा सेनेला रस्त्यावर कोणी बघितलेलं नाही। मला बाहेरच्या महानगरपालिकांची माहिती घ्यावी लागेल, पण मुंबईच्या बाबतीत मी स्वतः बैठक घेतली आहे, मी स्वतः नाल्यावर गेलोय आणि महापालिकेने जी व्यवस्था उभी केली आहे ना, आमच्या IT डिपार्टमेंटच्या एआयच्या माध्यमातून, तो एआयचा रिपोर्टच सांगतोय की बऱ्याच कंत्राटदारांनी नाले सफाईने हात सफाई केलेली आहे। गाळ कमी आणि दगड आणि माती जास्ती, हे काम पूर्ण कराय 15 दिवसापूर्वी सांगितलंय। त्या कामालाही गती आता येते आणि त्यामुळे जागरूक प्रतिनिधी म्हणून याचा पाठपुरावा करणं आणि साईटवर जाऊन कामं करून घेणं भारतीय जनता पार्टी करेल। पूर्ण असमाधानी रस्त्याच्या बाबतीत असो व नाल्याच्या बाबतीत असो, पण असमाधान व्यक्त करून राजकारण करणं एवढ्यावर मी थांबणारा नाही। ते करून घेण्यासाठी पाठपुरावा करणं मुंबईकरांना त्याची गरज आहे आणि तो पाठपुरावा करण्याची भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो।